सलीम कुत्तासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पार्टी आयोजित केली होती। बडगुजरांना पार्टीला बोलावल्याचा राऊतांनी दावा केलाय। काय आहे नेमकं प्रकरण पाहूया, त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। सलीम कुत्तासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची पार्टी, बडगुजरांना पार्टीला बोलवल्याचा राऊतांचा दावा, मकाऊच्या व्हिडिओशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण। सलीम कुत्ता व्हिडिओत अडचणीत आलेल्या सुधाकर बडगुजरांच्या बचावासाठी आता संजय राऊत मैदानात उतरले। सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता एकत्र डान्स करतानाचा व्हिडिओ ज्या पार्टीत शूट करण्यात आला ती पार्टी भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती असा आरोप संजय राऊतांनी केला। ही जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केली होती, बरोबर ना? व्यंकटेश, काय त्याचं नाव? व्यंकटेश। त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली। मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा। या पार्टीशी सुधाकर बडगुजर यांचा संबंध नसल्याचा दावा राऊतांनी केला। त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही। संजय राऊतांच्या या दाव्यावर बोलताना नितेश राणेंनी बडगुजर आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली। शिवाय बडगुजरनं पार्टी आयोजित केल्याचे पुरावे मागितले। पण काल रात्री तर संजय राजाराम राऊतांनी सांगून टाकलं की तो एक अपघात होता, म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने स्वीकारलं की ती पार्टी झालीच होती। मोठा फोटोग्राफ दाखवतोय कुठला तरी भाजपच्या पदाधिकाऱ्याचा, कुठला तरी पुरावा दे। बडगुजर आणि मकाऊच्या त्या व्हिडिओचा संबंध नसल्याचं सांगत थेट बाळासाहेबांची शपथ घेतली। कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजरांच्यावर कारवाई, म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो। मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांनी यांच्याकडून आलेला नाही। बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे। बडगुजर यांच्या मागील चौकशीचं शुक्लकाष्ट लागण्यामागं मकाऊ कनेक्शन असल्याचं ठाकरे गटाला वाटू लागलं। मकाऊ प्रकरणाचे साईड इफेक्ट किती गंभीर होतात ते पाहावं लागेल। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।